नमस्ते स्टुडंट्स, काल आपण सिंपल क्यूबिकचं स्ट्रक्चर बघितलं. तर सिंपल क्यूबिकमध्ये कसं असतं, फक्त कॉर्नरलाच ॲटम असतात क्यूबच्या. ओके, आज आपण बॉडी सेंटर्ड क्यूबिक स्ट्रक्चर हे बघणार आहोत. ओके, हे स्ट्रक्चर मी ड्रॉ करते बॉडी सेंटर्ड. बॉडी सेंटरला एक ॲटम असतो म्हणून ह्याला काय म्हणलेलं आहे, बॉडी सेंटर्ड. कसं ते स्ट्रक्चर मी ड्रॉ करते. ओके, हा काय क्यूब आहे. ओके, हे सिंपल क्यूबिक झालं. बॉडी सेंटर म्हणजे सेंटरला एक ॲटम असतो. ओके, तरी कुठलं स्ट्रक्चर झालं, बॉडी सेंटर्ड. ओके, मग बेसिक स्ट्रक्चर म्हणजे कसं, इट हॅज क्यूबिकल शेप, म्हणजे क्यूबिकल शेप सारखंच आहे. ओके, इट हॅज क्यूबिकल शेप. ओके, ज्यामध्ये विथ ॲटम्स कुठं आहेत, विथ ॲटम्स लोकेटेड ॲट द कुठं कॉर्नर्सला. ॲटम कुठं आहेत, प्रत्येक क्यूबच्या कॉर्नर्सला. ॲटम लोकेटेड ॲट द कॉर्नर्स अँड एक सेंटरला. ओके, and the body center. ओके, ॲटम कुठे याच्या कॉर्नरला आणि बॉडीच्या सेंटरला. ओके, thus फर्स्ट पॉइंट, इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स करायचे आहेत आपल्याला. thus the effective number of atoms per unit cell is कसं काढतो आपण, ॲटम्स कुठे आहेत, 8 कॉर्नर्सला, जे की 1/8 शेअरिंग असते ॲटम्सची, प्लस बॉडीच्या सेंटरला एक आहे 1. 8 into 1, 1 plus 1 2. ओके, सो द इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स पर युनिट सेल किती आहेत, 2. नेक्स्ट पॉइंट आहे, काय आहे तो, आता ह्याचा कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, म्हणजे ईच ॲटमच्या शेजारी किती ॲटम आहेत. जसं आपण ह्याचं बघितलं, सिंपल क्यूबिकमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6. तर याच्यामध्ये किती आहे, द कोऑर्डिनेशन नंबर ऑफ each atom is 8. ओके, सिंपल क्यूबिकमध्ये बघितलं होतं आपण. सिंपल क्यूबिकमध्ये कोऑर्डिनेशन नंबर किती आहे, 6, आणि बॉडी सेंटर क्यूबिकमध्ये किती आहे, 8. ओके, ठीक आहे. 8 कसं, आता बघा, समजा हा मी ॲटम कन्सिडर केला, तर हा कशाला कनेक्टेड आहे, याला 3 ॲटम्स असे, 3 याच्या साईडच्या क्यूबचे. ओके, याच्या साईडला पण क्यूब असतो का नाही, क्रिस्टल हे होल असतं, 3 ह्याच्या साईडचे, एक इथला, 3 कुठले, हे 1 2 3, 3 साईडचे, 3 3 6, हे एक 7, वरच्या क्यूबचा एक, असा सेंटरचा 8, म्हणून त्याचं कोऑर्डिनेशन नंबर किती आला, 8 आला. सेकंड पॉइंट. ओके, इट्स कोऑर्डिनेशन नंबर इज 8. नेक्स्ट आता काय करायचं आहे, ते आपल्या लॅटिस कॉन्स्टंट ए आणि आर मधलं रिलेशन. ओके, तिथे जे आहेत द ॲटम्स तिथे लक्षात ठेवा एक पॉइंट, ॲटम्स टच
one another. Atoms touch one another along the body diagonal. म्हणजे atoms कसे एकमेकांना टच आहे along the body diagonal. ठीक आहे, बॉडी डायगोनल तुम्हाला ठीक दाखवते कसे ते. सो atoms touch one another along body diagonal. म्हणजे बघा हे जे atoms आहेत ते एकमेकांना कसं टच करतात अलॉंग बॉडी डायगोनल्स. ही डायग्राम्स बघा. ओके, मग इथलं डिस्टन्स आहे, इथलं हे रेडियस आर, टोटल रेडियस 2r आणि हे प्लस आर म्हणजे आर प्लस 2r प्लस आर म्हणजे 4r इज इक्वल टू डिस्टन्स किती आहे √3a. ओके, वरच्या फिगरमध्ये बघू शकता हे 2a आणि हे a 2a प्लस a 3a आणि हे डिस्टन्स काय झालं √3a. ठीक आहे, डिस्टन्स किती झालं √3a इज इक्वल टू किती आर 1. इथली रेडियस आर, इथली रेडियस आर प्लस आर 2r आणि ही आर म्हणजे 4r इज इक्वल टू √3a. सो 4r इज इक्वल टू √3a. ओके, मग याच्यावरून आरची किंमत काय येईल मग ॲटॉमिक रेडियस. सो ॲटॉमिक रेडियस आर इज इक्वल टू काय व्हॅल्यू आली √3a/4. ओके, ठीक आहे, खूप महत्त्वाचा पॉईंट आहे. ॲटॉमिक आर इज इक्वल टू काय इन BC बेस सेंट्रीफ्यूज म्हणजे √3a/4. ठीक आहे, मग लॅटिस कॉन्स्टंट याच्यावरूनच लॅटिस कॉन्स्टंट म्हणजे काय ए कॉन्स्टंट ए इज इक्वल टू एची व्हॅल्यू काय एची व्हॅल्यू काय येईल मग ए इज इक्वल टू 4r/√3. ओके, लॅटिस कॉन्स्टंट ए इज इक्वल टू 4r/√3. नेक्स्ट काय राहतं पॅकिंग फ्रॅक्शन. सो व्हॉट इज पॅकिंग फॅक्टर is equal to volume of atoms in unit cell divided by volume of a unit cell. युनिट सेलचं व्हॉल्यूम तर माहिती आहे आपल्याला किती असतं, हे E³ असतं आणि हे इफेक्टिव्ह नंबर ऑफ ॲटम्स किती आहेत याच्यामध्ये 2. ओके, सो 2 × 4/3 πr³ डिवायडेड बाय व्हॉल्यूम ऑफ युनिट सेल किती असतं A³. ठीक आहे, आता आरची व्हॅल्यू तर सबस्टिट्यूट करा. काय आहे आरची व्हॅल्यू √3a/4 आहे. सो 2 × 4/3 × π√3a/4 ब्रॅकेट क्यूब आहे डिवायडेड बाय A³. हे A³ इथलं A³ कॅन्सल होतं. बघा सिम्प्लिफाय करायला काय येईल मग सिम्प्लिफाय केल्यानंतर ओके सिम्प्लिफाय दिस खाली किती येईल हा 4चा क्यूब हा 4 कॅन्सल होईल स्क्वेअर 16 16 48 which is equal to त्याला जर मल्टिप्लाय केलं त्याला सिम्प्लिफाय करा इथेच पुढे नाही करता येणार वरती किती स्टेप्स which is equal to 2 × 4/3 √3 ह्याचं क्यूब येणार बरोबर आहे.
डिवायडेड बाय 4 याचा आपण क्यूब येणार. ओके, सिम्प्लिफाय करूया आपण आता. मग 4 2 8 इंटू याचा एक क्यूब म्हणल्यानंतर याचं कसं येईल 3√3. याला आपण क्यूब अशा प्रकारे लिहिता येते. डिवाइड बाय 3 इंटू 4चा क्यूब. पण सिम्प्लिफिकेशनमध्ये असं लिहू. ठीक आहे, अशा प्रकारे. हे 3 कॅन्सल झालं. 4 1 4 4 2 8 2 1 2 2 4. खाली स्टेप घेते मी, कॉम्प्लिकेशन्स वाढत जाऊ नये. √3 बाय 4 2 8 पाय राहिला होता ना, वरती मल्टिप्लिकेशन इथं पाय राहिला होता. ठीक आहे, सो √3 बाय 8 त्याला सिम्प्लिफाय केलं आपण, त्याची व्हॅल्यू येते √3 बाय 8ची 0.65. तुम्ही सिम्प्लिफाय करून बघा. √3 बाय 8 किती येतं 0.68. म्हणजेच हे किती पॅकिंग फ्रॅक्शन किती आलं 68%. ओके, याचं एक्झाम्पल काय लिहिता येईल. एक्झाम्पल जे एलिमेंट्स असं बेस सेंटर क्युबिक टंगस्टन आहे. आणखीन सोडियम पण, सोडियमचे स्ट्रक्चर ही बेस सेंटर क्युबिक आहे. आयर्न अँड क्रोमियम कुठलेही 2 लक्षात ठेवा. ओके, ठीक आहे. अशा प्रकारे आपण कुठलं स्ट्रक्चर बघितलं बेस सेंटर्ड क्यूब. त्याचं पॅकिंग फ्रॅक्शन कसं काढतात हेही डिटेलमध्ये सांगितलं मी तुम्हाला. ओके, ठीक आहे. हे सगळे पॉईंट्स जवळजवळ 6 पॉईंट्स आहेत. हे 6ही पॉईंट्स तुम्ही असंच लक्षात ठेवा. ओके, त्याच्या कॉर्नरला एक ॲटम असेल तर सेंटरला एक असेल ॲटम असेल. असं स्ट्रक्चरला काय म्हणायचं बॉडी सेंटर्ड क्युबिक. ओके, नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण FCC स्ट्रक्चर बघूया. ओके.